अंजलीकडे पाहताच नितीन थेट तिच्या समोर येऊन उभा राहिला. त्याला तिथं पाहून 2 सुरक्षारक्षक लगेचच येतात आणि अंजलीला पकडून नेत असतात. तेव्हा नितीन त्यांना थांबवत म्हणतो, तिला जाऊ द्या. ओके सर, असं म्हणत गार्ड तिथून निघून जातो. पण तिथं उभ्या असलेल्या त्या 2 महिला मात्र खूपच धक्क्यात पडतात. काय चाललंय हे इथे? ही मुलगी तरी कोण आहे जिच्यासाठी स्वतः नितीन सरांनी हस्तक्षेप केला? ही बेशरम मुलगी आहे. केवळ आपल्या सौंदर्यानं कुणालाही वश करायला बघते. त्यापैकी एक बडबडली, माफ करा, तुम्ही कोण? अंजलीनं शांतपणे विचारलं. नितीन म्हणाला, मी चेअरमन कपूर यांचा सहाय्यक आहे. ऐकलं की तुम्हाला त्यांना भेटायचं आहे. हो, मला त्यांना काही महत्त्वाचं सांगायचं आहे. तुम्ही मला त्यांच्यापर्यंत नेऊ शकता का? अंजली थोडी हिचकिचत बोलत होती. ती नितीनकडे थेट डोळ्यात डोळे घालून बोलत होती. तिच्या मनात भीती होती. जर नितीननं भेट घालून दिली नाही तर? ती पटकन म्हणाली, मला फार वेळ लागणार नाही. 5-10 मिनिटं पुरेशी आहेत. कृपया तुम्ही मला त्यांना भेटू देणार का? नितीन हलकंसं हसला आणि मान डोलावत म्हणाला, कपूर सरांनी तुमच्याशी भेटायला होकार दिला आहे. चला मिस कश्यप, प्लीज. फ्रंट डेस्कजवळ बसलेल्या त्या 2 महिलांनी हे पाहिलं की अंजलीला किती सन्मानाने आत नेलं जातंय. तेव्हा त्यांचे चेहरेच बदलून गेले. काय ही करण कपूर यांना वैयक्तिकरित्या ओळखते? कारण नितीन सर स्वतः तिला VIP पास घेऊन आत नेत आहेत. आपल्याला काहीच माहिती नाही हे काय चाललंय त्यांचं. त्यातली एक म्हणाली. याच वेळी सुमारे 1 तास आधी अंजली कश्यप या नावाची माहिती दिली गेली होती की काल रात्री कपूर सरांसोबत जी तरुणी होती ती नेमकी कोण? नितीननं एक महत्त्वाचा दस्तऐवज तिथं ठेवला होता आणि तो एका व्यक्तीनं बारकाईनं पाहिला. तो माणूस पांढऱ्या शर्टमध्ये होता, काळ्या खुर्चीत बसलेला. त्याच्या शर्टचे वरचे 2 बटन उघडे होते. त्याच्या उघड्या छातीमुळे त्याची रुंद छाती स्पष्ट दिसत होती. तो फक्त नितीननं आणलेली फाईल एकटक वाचत होता. त्याचं लक्ष पूर्णपणे त्या कागदांवर होतं, पण त्याचा देखणा चेहरा स्पष्ट दिसत होता. त्याच्या गडद काळ्याशार डोळ्यात एक अनामिक थंडी होती, एक प्रकारची शून्यता. त्याच्या डोळ्यांवरच्या घनदाट पापण्या आकर्षक वाटत होत्या. जे सौंदर्य महिलांना मेकअप, मस्कारा व इतर असंख्य प्रोडक्ट्स लावून मिळवावं लागतं ते त्याच्याकडे नैसर्गिक होतं. त्याला काहीच लावण्याची गरज नव्हती. नितीननं हलकंसं वर पाहिलं आणि काहीही न बोलता तिथून शांतपणे निघून गेला. कधीकधी त्याला स्वतःवरच आश्चर्य वाटायचं की तो एक पुरुष असूनही आपल्या बॉसकडे काय एवढा आकर्षित होतोय. पण करण कपूरमध्ये एक अलौकिक भारदस्तपणा होता जो संपूर्ण लक्ष देऊन फाईल वाचत होता. भाऊ, तुम्ही मला बोलावलं होतं का? एक तरुण आत येतो. तोही दिसायला उठावदारच होता. काळ्या शर्टमध्ये त्याचं व्यक्तिमत्व उठून दिसत होतं, पण चेहऱ्यावरचं तेज आत येताच हरवलं. तो कशात तरी खोल तणावात दिसत होता. करणपासून साधारण 5-6 मीटर अंतरावर तो उभा होता, पण तरीही त्याला एक विचित्र भीती वाटत होती. रूममध्ये AC चालू असतानाही राजीवच्या कपाळावर घाम येत होता. भाऊ, माझ्याकडून एक खूप मोठी चूक झाली आहे. कृपया मला माफ करा. मी माझी चूक कबूल करतो. पण भाऊ, तुम्ही मला कुठे पाठवू नका. मला हवं तर रागवा, शिक्षा द्या, पण प्लीज मला दूर पाठवू नका. करणने हळूच राजीवकडे पाहणं टाळलं आणि दुसरीकडे तोंड फिरवलं. करणने राजीवकडे एकदा तिरकस पाहिलं आणि संतापाने नजर दुसरीकडे वळवली. मग तो थंडपणे पण तितक्याच कठोर आवाजात म्हणाला, जर मी तुला फक्त ओरडलो किंवा 100दा मारलं तर लोक मला दयाळू किंवा कमजोर म्हणतील, पण ते सगळं पुरेसं नाहीये ना, बरोबर ना? राजीवचा थरकाप उडाला. जरी तो करणचा भाऊ होता तरी त्याला माहीत होतं की करण एकदा रागावला की समोरचा कोण आहे हे तो विसरतो. भीतीनं राजीवनं करणचे पाय पकडले आणि थरथरत रडू लागला. त्याचा चेहरा फिक्कट पडला होता. संपूर्ण शरीर घामानं ओलचिंब झालं होतं. प्लीज भाऊ, मला माफ कर. मी जे केलं ते चुकीचं होतं. मला त्याची जाणीव आहे. ही पहिली आणि शेवटची चूक आहे. मी कधीच पुन्हा असं करणार नाही. प्लीज भाऊ.
अचानक करणनं त्याला जोरात झटका देत दूर सारलं आणि घणाघाती आवाजात ओरडला, काल रात्री काय झालं होतं? मला सगळं स्पष्टपणे सांग. प्रत्येक गोष्ट. एकही गोष्ट लपवायची नाही. लवकर सांग, नाहीतर इथून स्वतःच्या पायांवर चालत जाऊ शकणार नाहीस. हे ऐकताच राजीव हादरून गेला. काही क्षण तो जणू दगडासारखा थिजून गेला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मग त्यानं ओठ चावले, डोळे पुसले आणि शांतपणे बोलायला सुरुवात केली. काल रात्री जेव्हा मी तुमच्यासाठी ती मुलगी घेऊन येत होतो तेव्हा तो अजूनही करणच्या चेहऱ्याकडे आशेनं बघत होता. जणू काही त्याचा राग आता ओसरला असेल. पण करणच्या चेहऱ्यावर अजिबात बदल नव्हता. माझ्या कारचा अपघात झाला भाऊ. ती मुलगी अजूनही हॉस्पिटलमध्ये आहे. माझ्या फारशा जखमा झाल्या नव्हत्या म्हणून मला डिस्चार्ज मिळाला. पण मी खरंच शपथ घेतो, मी पुन्हा कधीही अशी चूक करणार नाही. हे ऐकताच करणच्या चेहऱ्यावर क्षणभर भावनिक भाव उमटले. अपघात आणि भाऊ हे शब्द त्याच्या आत खोलवर काहीतरी हलवून गेले. पण त्यानं आपले भाव मनातच दडपले. चेहऱ्यावर मात्र अजिबात काहीही व्यक्त होऊ दिलं नाही. काय? तुझ्या कारचा अपघात झाला आणि ती मुलगी अजूनही हॉस्पिटलमध्ये आहे? हो हो भाऊ, राजीव थरथरत उत्तर देतो. करण आता खोल विचारांमध्ये बुडालेला होता. त्याच्या मनात प्रश्नांची गर्दी होती. राजीव खोटं बोलणाऱ्यांपैकी नाही. जर त्याचा अपघात झालाच होता आणि ती अरेंजमेंट केलेली मुलगी रुग्णालयात होती, तर मग माझ्यासोबत काल रात्री कोण होती? हे विचार करताच त्याचा भुवया आपसुकच आठवल्या. त्याचा चेहरा गंभीर, गूढ आणि तणावपूर्ण झाला. राजीवला करणच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव पाहून भीती वाटू लागली. तो पुन्हा रडू लागला. भाऊ, मी खरंच सत्य बोलतोय. एक अक्षरही खोटं नाही. तुम्हाला हवं असल्यास चौकशी करून बघा. करणने रागाने राजीवकडे डोळे रोखले आणि संतापात ओरडला, मी सांगितलं ना, आता निघून जा. हे ऐकताच राजीव देवाचे आभार मानत मनात म्हणाला, देवा, तू मला वाचवलंस. आता मी ही चूक पुन्हा कधीही करणार नाही. ठीक आहे भाऊ, ठीक आहे, असं म्हणत तो तिथून पळ काढतो. दुसरीकडे अंजली आणि नितीन आता लिफ्टमध्ये होते. लिफ्ट थेट 40व्या मजल्यावर थांबते. दोघंही बाहेर पडतात. नितीन तिला एका खास केबिनकडे घेऊन जातो. तो दरवाजा हळूच टकटकवतो. आतून एक खोल, थंड आणि आकर्षक आवाज कानावर येतो. आत या. तो आवाज अंजलीच्या मनात घर करतो. त्यात काहीतरी शाहीपण, सत्ता आणि प्रभाव होता. त्यांच्याशी भेटणं इतकं सहज नसेल असं तिच्या मनात येतं. ती थोडीशी भीतीनं नितीनच्या मागे चालू लागते. अंजली घाबरत नितीनच्या मागे चालू लागली. दोघंही ऑफिसच्या आत गेले. नितीननं थेट म्हटलं, चेअरमन कपूर, मिस कश्यप आल्या आहेत. हे बोलून नितीन बाहेर गेला आणि दरवाजा हळूहळू आपोआप बंद झाला. आता त्या मोठ्या ऑफिसमध्ये फक्त 2च जण होते, अंजली आणि करण कपूर. करण कपूर आपल्या खुर्चीवर शांत बसून काही कागदपत्र वाचत होता. ते ऑफिस एखादा राजवाड्यासारखं भासत होतं. बहुतेक सर्व सोफा काळ्या रंगाचा, भिंती थोड्या मळकट पण शोभिवंत रंगात रंगवलेल्या. ऑफिसच्या सौंदर्याला खुलवण्यासाठी काही विदेशी झाडं ठेवल्यामुळे वातावरण अधिक उठून दिसत होतं. करण काळ्या रंगाच्या डेस्कवर बसलेला होता, शांत, आत्मविश्वासपूर्ण. त्याचं तेजस्वी रूप अगदी त्या धुपाच्या लखलखाटात उठून दिसत होतं, जी खिडकीतून येत होती. त्याच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा आकर्षक पोशाख होता. अंजली त्याच्याकडे सतत बघत होती. ती त्याचा चेहरा स्पष्ट पाहू शकत नव्हती, कारण त्याचं लक्ष अजूनही खाली होतं. तिचं लक्ष चहूबाजूला फिरत असतानाच करणने डोकं वर केलं. त्याचा चेहरा पाहताच अंजलीचं हृदय जोरात धडकू लागलं. त्याची गोरी त्वचा, उंच नाक आणि ते रेखीव ओठ इतके रसिले आणि आकर्षक वाटणारे, जणू काही देवानं स्वतः त्याला घडवलं होतं. अंजलीनं कधीच असा देखणा पुरुष पाहिला नव्हता. त्याचा करिश्मा, त्याचं शांत पण खोल व्यक्तिमत्व, त्याच्या थंड डोळ्यातली कठोरता
सगळं काही अंजलीच्या मनात वादळ निर्माण करत होतं. ती हलक्या थंडीच्या झुळकीसारखी त्याच्याकडून येणारी थंडी आपल्या गालावर अनुभवत होती. करणनं आपल्या खोल काळ्या डोळ्यांनी थेट अंजलीकडे पाहिलं. एक क्षणासाठी त्यांची नजर भिडली आणि अंजली एकदम शून्यात गेली. तिचं हृदय थांबलेलं जाणवलं. ती आपल्याला भान हरपून त्यालाच बघत राहिली. करणने आपले ओठ हलवले आणि आपल्या थंड आवाजात म्हणाला, मिस कश्यप. त्या शब्दानेच अंजलीचं भान परत आलं. ती अजूनही त्याच्याकडे पाहत होती, जणू तो जगातला सर्वात सुंदर पुरुष आहे. त्या विचारानंच तिचे गाल लालसर झाले होते. तिचे ओठ थरथरू लागले. हॅलो मिस्टर कपूर, अंजली थरथरत्या ओठांनी बोलली. तिचे शब्दच तिला साथ देईनासे झाले होते. करणने कोणताही भाव चेहऱ्यावर न आणता विचारलं, मिस कश्यप, काय प्रकरण आहे? तुम्हाला माझ्याशी भेटायचं कारण काय आहे? मिस्टर कपूर, अंजली लाजत थरथरत हळू आवाजात म्हणाली. तिचे डोळे जमिनीवर रोळलेले. तिचे हात हलकेसे थरथरत होते आणि ओठ जणू हृदयाचे शब्द आवरून धरत होते. करण कपूर तिला त्या क्षणी अगदी निरखून पाहत होता. त्याच्या काळ्या गडद डोळ्यात एक विचित्र शांतता होती. जणू त्याच्या आत खोल कुठेतरी वादळं दडली होती, पण तो वरून हिमशिखरासारखा स्थिर होता. तुम्हाला वाटतं मी चांगला माणूस आहे? करणचा आवाज आता थोडा खोल गेला होता. त्याच्या तोंडावर हसू होतं, पण डोळ्यात एक वेगळीच वेदना चमकत होती. अंजलीनं हळूच वर पाहिलं. तिचे डोळे थोडेसे पाणावलेले होते. हो, मी मानते तुम्ही खूप चांगले आहात. तुम्ही तसं दाखवत नाही, पण तुमच्या आत एक माणूस आहे जो दुसऱ्यांच्या दुःखाशी जोडलेला आहे आणि माझ्या भावाला वाचवायचं आहे मला. करण थोडा शांत झाला. त्यानं हळूच एक दीर्घ श्वास घेतला. तो तिच्यापासून एक पाऊल मागे गेला आणि खिडकीपाशी गेला. बाहेर पाहत राहिला. तुम्हाला माहीत आहे का मिस कश्यप? त्याचा स्वर आता संथ होता, पण खोल. मी शेवटचं ऑपरेशन केलं होतं 3 वर्षापूर्वी. तो पेशंट वाचला नाही. अंजलीचं मन एका क्षणासाठी सुन्न झालं. तिच्या डोळ्यात गोंधळ स्पष्ट दिसत होता. ती काही बोलणार होती, पण करणनं हाताने थांबवलं. तेव्हापासून मी ऑपरेशन करायचं बंद केलं. मी स्वतःला दोष दिला. मी डॉक्टर आहे, पण मी देव नाही, आणि देव बनण्याचा प्रयत्न मी बंद केला. एका क्षणासाठी ऑफिसमधली हवा जणू थांबून गेली. अंजली आता समजून गेली होती. करण फक्त थंड, कठोर चेहऱ्याचा माणूस नव्हता. त्याच्या आत खोलवर कुठेतरी फार जुनं दुःख झाकलेलं होतं. ती हळूच पुढे आली. कधी कधी दुसऱ्यांचं आयुष्य वाचवणं आपल्याला आपली चूक विसरायला शिकवतं. कदाचित माझ्या भावामुळे तुम्हाला तुमचं हरवलेला आत्मविश्वास परत सापडेल. करणनं तिला पाहिलं. बराच वेळ तो काही न बोलता बघत राहिला. मग त्यानं विचारलं, तुमच्या भावाचं नाव काय? अंजलीच्या डोळ्यात पुन्हा आशेचा प्रकाश चमकला. राहुल. त्याचं नाव राहुल आहे. करणने डोळे मिटले आणि एक दीर्घ श्वास घेतला. ठीक आहे, मला रिपोर्ट्स पाठवा. मी बघतो काय करता येईल. अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं. ती काही बोलू शकली नाही, पण हलकेच मान हलवली. पण दोघांना माहीत नव्हतं की ही भेट एक फेवरची सुरुवात नव्हती. ही त्यांच्या नात्याच्या अतूट बंधाची पहिली पायरी होती. मिस कश्यप, मी एक व्यावसायिक माणूस आहे. जर मी तुमच्या भावाला उपचारासाठी मदत केली तर मला त्यात काय फायदा होणार? करणनं आपल्या मोहक पण गंभीर शैलीत आपल्या पतल्या ओठातून हे शब्द उच्चारले. अंजली त्याच्याकडे पाहत मनात विचार करू लागली. या माणसाकडे सगळं काही आहे, मग याला माझ्याकडून नेमकं काय हवं असणार? असं काहीच नसेल जे त्याच्याकडे नाही. ती थोडी निडरपणे पुढे आली आणि विचारलं, मिस्टर कपूर, तुम्हाला माझ्याकडून काय फायदा हवा आहे? करण काही क्षण गप्प राहिला आणि मग अगदी सरळ आणि स्थिर आवाजात म्हणाला, जर मी म्हणालो की तुला माझ्याशी लग्न करावं लागेल तर तू माझी पत्नी होशील का मिस कश्यप? तुम्हाला माझ्याशी लग्न करावं लागेल.
तुम्ही माझी पत्नी होण्यास तयार आहात का? करणनं अंजलीच्या निरागस चेहऱ्याकडे पाहत धीटपणे विचारलं. काय? अंजली हे ऐकून अक्षरशः धक्का खाल्ल्यासारखी झाली. करण तिच्याकडे शांतपणे पाहत म्हणाला, मिस कश्यप, या जगात काहीही फुकट मिळत नाही. मी तुमच्या भावाचं ऑपरेशन करायला तयार आहे, पण त्या बदल्यात तुम्हाला माझ्याशी लग्न करावं लागेल. आता अंजलीला खात्री पटली होती. तिनं जे ऐकलं ते काही चुकीचं नव्हतं. तिच्या चेहऱ्यावर अविश्वास स्पष्ट दिसत होता. तिला काही कळेनासं झालं होतं. लग्न हा प्रॉफिट आहे हे तिच्यासाठी हास्यास्पद आणि धक्कादायक होतं. तुम्ही खरंच हे बोलताय मिस्टर कपूर? तुम्हाला माहिती आहे का तुम्ही काय म्हणताय? करणने आपले ओठ हलवत थंडपणे उत्तर दिलं. तुम्हाला वाटतं मी मजाक करतोय? अंजलीच्या मनात एक प्रश्न घोळत होता. हे माझ्यासोबत लग्न का करू इच्छितात? यांच्याकडे सगळं आहे, पैसा, प्रतिष्ठा, शिक्षण. अशा माणसाशी कोणतीही मुलगी लग्न करण्यास नकार देणार नाही. मग मीच का? करणचा चेहरा आता काळवंडला होता. तो तिच्याकडे पाहत होता आणि अचानक त्यानं अंजलीला स्वतःकडे खेचून घेतलं. अंजलीच्या तोंडून एक वेदनेचा आवाज निघाला. ती त्याच्या मजबूत छातीवर आदळली होती. तिचं नाक लाल झालं होतं. इतकी जोरात ती त्याच्या छातीवर धडकली होती. करणनं तिचा हात घट्ट पकडला आणि तिला हलकेच खाली झुकवलं. अंजलीच्या डोक्यावरून एक थंडसर आणि मजबूत आवाज ऐकू आला. मिस कश्यप, जेव्हा आपण लग्न करतो तेव्हा तुम्हाला ग्रेस विडो होण्याची चिंता करण्याची गरज नाही. पहा, मी पूर्णपणे ठीक आहे. अंजलीनं करणला स्वतःपासून दूर करत लाजत लाजत म्हणाली. मिस्टर कपूर, कृपया स्वतःला सावरून घ्या. करणकडून अंजलीला अशा वागणुकीची अपेक्षा नव्हती. जो माणूस दिसायला शांत, संयमी आणि थंड स्वभावाचा वाटत होता, त्याच्याकडून अशी जबरदस्ती? करणनं तिच्याकडे पाहिलं. ती लाजत होती. त्याला क्षणभर वाटलं, कदाचित हिला माझ्यावर प्रेम झाले. काल रात्रीचा चेहरा अश्रूंनी भरलेला होता, पण आज तिचा गोरा चेहरा फारच सुंदर आणि मोहक वाटत होता. लाजेमुळे तो आता गुलाबीसर झाला होता. ह्या आठवणींनी करणच्या नजरा अधिक खोल, गंभीर आणि तीव्र झाल्या. तो तिच्याकडे पाहतच राहिला. अंजलीनं जेव्हा वर पाहिलं तेव्हा त्याच्या नजरा एकमेकांशी भिडल्या. त्या नजरेत ओळख, अधिकार आणि इच्छेचा धगधगता स्पर्श होता. जणू आधीच ठरलेलं होतं की ती आज इथे येणार आणि ती त्याची होणार. मिस्टर कपूर, अंजलीनं आपल्या कोरड्या ओठांवर हलकीशी जीभ फिरवली आणि हळूच बोलली. मिस्टर कपूर, तुम्ही या गोष्टीशिवाय काहीही मागा. मी तयार आहे. नक्की. ती अजून काही बोलणार तोच करण थंड आवाजात म्हणाला. मग आता आपल्यात काहीही बोलण्यासारखं उरलेलं नाही. तुम्ही जाऊ शकता. अंजलीनं आपली मूठ घट्ट केली. तिचं मन कावरंबावरं झालं होतं. एकीकडे तिच्या लहान भावाचा जीव धोक्यात होता आणि दुसरीकडे तिच्या स्वतःच्या आयुष्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय. एकीकडे विहीर होती तर दुसरीकडे खोल दरी. काय करावं? कोणता रस्ता निवडावा? अंजली आता द्विधा मनस्थितीत अडकली होती. तिला कुठलाही मार्ग दिसत नव्हता, पण तिला निर्णय घ्यावाच लागणार होता. तिनं आपली मूठ घट्ट केली आणि काही वेळ शांत बसून विचार करू लागली. जरी करणने तिला जायला सांगितलं नव्हतं तरी खोलीत गूढ शांतता पसरली होती. दोघंही काही न बोलता एकमेकांकडे पाहत होते. शेवटी अंजलीनं खोल श्वास घेतला आणि बोलायला तोंड उघडलं. तिचे ओठ थरथरत होते, पण स्वतःला सावरत ती म्हणाली, जर मी तुमच्याशी लग्न केलं तर तुम्ही राहुलची सर्जरी कराल का? करणनं तिच्याकडे आपल्या काळ्या खोल डोळ्यांनी पाहत विचारलं. तुम्ही या निर्णयावर निश्चिंत आहात का? अंजलीनं थोडंसं करुण हास्य केलं आणि विचारलं, जर तुम्ही राहुलला वाचवू शकता तर मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. करणच्या मनात राग उसळला होता, कारण त्याच्या समोर उभ्या असलेल्या मुलीच्या चेहऱ्यावर स्पष्ट असहाय्यता आणि तडफड होती. तरीही तो काही बोलला नाही. तो तिच्याजवळ गेला. तिच्या नाजूक खांद्यावर हलक्यानं हात ठेवला आणि
आपल्या खोल डोळ्यांनी तिच्या डोळ्यात पाहून वचन दिलं, तू माझ्याशी लग्न कर. मी तुला वचन देतो, कधीही तुला काहीही कमी पडू देणार नाही. प्रेम, आपुलकी आणि प्रत्येक भावना मी तुझ्याशी वाटून घेईन. तुला कधीही या निर्णयाचा पश्चाताप होणार नाही. तुला हवी ती प्रत्येक गोष्ट मी देईन. अंजलीचं मन मात्र अजूनही गोंधळलेलं होतं. ती मनात विचार करत होती, मी ही लग्न आनंदाने करत नाहीये. हे सगळं मी फक्त माझ्या भावासाठी करत आहे. जर राहुलच्या ऑपरेशनची गरज नसती तर मी कधीच असा निर्णय घेतला नसता. तेवढ्यात करणनं तिच्या विचारांचा भंग करत विचारलं, कुठे हरवली आहेस? म्हणजे मी हो समजू का? अंजलीनं थोडं हिचकिचत स्वतःला खूपच असहाय्य वाटत असताना उत्तर दिलं, ठीक आहे, तर आजच रजिस्ट्रेशन ऑफिस कोर्टात जाऊया. आपलं लग्न आजच होईल. करणने आपल्या आनंदाला दडवत म्हटलं. तो आपली आतली भावना अंजलीला दाखवू इच्छित नव्हता. जी, पण मी तर अजून तयारही नाही झाले. अंजलीनं स्वतःकडे पाहत सांगितलं. काही हरकत नाही, फक्त 5 मिनिट थांबा. मी तुमच्यासाठी एक सुंदर गाऊन मागवतो. करणने म्हणताच त्यानं पटकन आपल्या पर्सनल असिस्टंटला फोन लावला आणि सांगितलं, लवकर एक गाऊन घेऊन माझ्या केबिनमध्ये ये. 5 मिनिटांनी दरवाजावर हलकासा नॉक झाला. या आत. करणनं दरवाजाकडे पाहत आवाज दिला. नितीन एक नेव्ही ब्ल्यू रंगाचा सुंदर गाऊन घेऊन आत आला होता. गाऊनच्या वरच्या भागावर मोत्यांचं नाजूकसं काम केलं होतं. सोबत एक शोभिवंत दुपट्टा होता, ज्याच्या काठांवरही पांढऱ्या मोत्यांचं काम होतं, जे त्याला आणखी खुलवून टाकत होतं. करणने गाऊन घेतलं आणि नितीन काही न बोलता निघून गेला. तो गाऊन घेऊन अंजलीकडे गेला आणि तिच्या हातात देत म्हणाला, हे घ्या, हे गाऊन घालून तयार व्हा. अंजली थोडीशी अडखळत बोलली, मी म्हणजे इथेच कपडे बदलायचे? तिला लाज वाटत होती. करणच्या केबिनमध्येच कपडे बदलायचे याची कल्पनाही तिला संकोच देत होती. त्या बाजूला एक छोटं रूम आहे, तिथे जाऊन कपडे बदला. करणनं एका बाजूला इशारा करत सांगितलं. अंजली काही न बोलता गाऊन घेतली आणि पटकन त्या खोलीत गेली. तिच्या या लाजणाऱ्या घाईनं करणच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटलं. जो कायम कठोर आणि थंड वाटायचा, तो आज पहिल्यांदा हसला होता. तेही अंजलीमुळे. थोड्याच वेळात अंजली बाहेर आली. ती अतिशय सुंदर दिसत होती. नेव्ही ब्लू गाऊनवर तिच्यावर कमालीचा शोभून दिसत होता. दुपट्टा एकाच बाजूला झुलत होता आणि मोकळे केस वाऱ्यावर हलत होते. जरी तिनं मेकअप केला नव्हता तरीही तिचे गुलाबी ओठ आणि स्वाभाविक सौंदर्य पाहून कोणाचाही श्वास अडखळेल. करणने जेव्हा तिला पाहिलं तेव्हा तो तिच्याकडेच पाहत राहिला. जणू तिच्या सौंदर्यानं त्याला क्षणभरासाठी भान हरपलं होतं. अंजली काहीतरी बोलायचं ठरवत होती, पण बोलू शकत नव्हती. मग हिम्मत करून ती म्हणाली, मिस्टर कपूर, माझ्या बॅगचा झिप लागत नाहीये. तुम्ही. ती पुढे काही बोलूच शकली नाही, कारण तिला खूपच लाज वाटत होती. करण काहीही न बोलता हळूहळू अंजलीकडे गेला. अंजली आता हळूच पाठमोरी झाली. करणनं झिप बंद करण्यासाठी आपले हात तिच्या पाठीवर नेले. तो हळुवारपणे झिप लावत होता. कधी कधी त्याच्या थंडसर बोटांचा स्पर्श अंजलीच्या खांद्याला होत होता, तर ती लाजून थरथरत होती. तिने आपले कपडे अजून घट्ट पकडले. झिप पूर्णपणे बंद झाल्यावर करण म्हणाला, तर निघूया? अंजलीने हलकेशी मान हलवत सहमती दर्शवली. दोघंही करणच्या खाजगी लिफ्टने खाली उतरले आणि कारमध्ये बसले. थोड्याच वेळात ते कोर्टात पोहोचले. त्यांना लवकरच लग्नाचं प्रमाणपत्र, मॅरेज सर्टिफिकेट मिळालं. सिव्हिल फेड ऑफ ब्युरोमध्ये त्यांचं स्वागत करण्यासाठी आधीच अनेक जण वाट पाहत होते. त्यांच्याकडे स्पेशल सर्व्हिस होती, त्यामुळे काहीच मिनिटात त्यांचं लग्न प्रमाणपत्र तयार झालं. थोड्याच वेळात ते दोघं सिव्हिल फेड ऑफ ब्युरोच्या बाहेर आले. अंजली आणि करणचं लग्न झालं होतं. अंजलीला अजूनही वाटत होतं की जणू ती एखादं स्वप्न पाहते आहे
आणि एकदा डोळे उघडले की हे सगळं तुटून जाईल. हो, तिनं अर्जुनसोबत लग्नाची स्वप्न नक्की पाहिली होती, पण असं काही घडेल हे तर तिनं कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की ती अर्जुनला सोडून दुसऱ्या कुणाशी लग्न करेल. पण हे आज वास्तव होतं. तिनं आपल्याच हातात तिला लग्नाची हेरियट बुक पाहिली. तीच हेरियट ज्याची कल्पना तिनं हजारो वेळा मनात केली होती. तिनं खरंच आत्ताच लग्न केलं होतं. तिला कधीच वाटलं नव्हतं की ही परिस्थिती तिच्यावर येईल. अंजली आता गाडीत बसली होती. ती विचार करत होती, काय हे खरंच होतंय की मी अजूनही एखादं स्वप्न पाहते. तिनं स्वतःच्या हाताला चिमटा काढला. जरा वेदना झाली आणि तिला कळलं, हो हे खरंच आहे, हे वास्तव आहे. ती मग हळूच आपल्या नवऱ्याकडे बघू लागली. ती त्याच्याकडे पुन्हा पुन्हा बघत होती. जणू काही क्षणात तिनं सगळं गमावलं होतं असं तिला वाटत होतं. करण तिला म्हणाला, असं पाहू नकोस, तू काही गमावलेलं नाहीस. मी कायम तुझ्यासोबत असेन. प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं, तिला एक श्रीमंत देखणा नवरा हवा असतो, जो तिला प्रेम, आपुलकी, सन्मान देईन. मी तुला वचन देतो, मी हे सगळं तुला देईन. तू एक श्रीमंत आणि देखण्या माणसाशी लग्न केलं आहेस आणि मी तुला इतकं प्रेम देईन की तुला कोणत्याही गोष्टीची उणीव भासणार नाही. अंजलीनं लग्न तिच्या इच्छेनंच केलं होतं, पण तिच्या चेहऱ्यावरची उदासी पाहून करणही अस्वस्थ झाला. करणचं बोलणं ऐकून अंजलीनं आपला चेहरा बाजूला वळवला. करणचं साईड प्रोफाईलही फारच देखणं होतं. त्याच्या डोळ्यात गडदपणा होता. कॉलर बोन ठसठशीत दिसत होता. ब्लॅक शर्टमध्ये त्याची रुंद छाती स्पष्ट दिसत होती. वरचे 2 बटन उघडे होते. त्यातून त्याच्या गोऱ्या छातीचं सौंदर्य दिसून येत होतं, जे पाहून कोणतीही मुलगी आपलं भान हरपेल. मान्य करावं लागेल की तो खरंच फारच देखणा होता. तसंच तो खूप श्रीमंतही होता. कपूर इंडस्ट्रीज या कंपनीचा तो मालक आणि CEO होता. अंजलीनं जसं कधी स्वप्नातही विचारलं नव्हतं, तसा श्रीमंत आणि पॉवरफुल तो माणूस होता. तो कपूर फॅमिलीचा एकुलता एक वारस होता. भोपाळमधल्या सगळ्यात मोठ्या बिझनेस घराण्यांपैकी एक. सिंघानिया परिवाराचे 10 लोक मिळूनही करणशी स्पर्धा करू शकले नसते. साफ दिसत होतं की या लग्नात सर्वात मोठा फायदा अंजलीचाच झाला होता. त्यांच्यात प्रचंड अंतर होतं, आसमान आणि जमिनी एवढं अंतर. त्यांचं एकमेकांशी काहीही साधर्म्य नव्हतं. करणचा स्टेटस खूपच उंच होता. त्याला एखाद्या अमीर खानदानी मुलीशी लग्न करायला हवं होतं, पण त्यानं एका साध्या कुटुंबातली मुलगी निवडली. हे सगळं विचारून अंजलीनं आपले ओठ दातांखाली चावले. सर, कंपनीला जाऊ का? ड्रायव्हरनं करणला थोड्या भीतीनं विचारलं, कारण करण अंजलीकडेच टक लावून पाहत होता. ड्रायव्हरला वाटत होतं की कुठे त्यांच्या रोमॅन्समध्ये अडथळा तर येऊ नये, म्हणूनच तो घाबरत घाबरत बोलला. करणनं हळूच अंजलीकडे नजर ठेवत विचारलं, तुला तुझ्या भावाला भेटायला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे का? हो, अंजलीनं फक्त मान हलवून उत्तर दिलं. ठीक आहे, मग आधी आपण हॉस्पिटलला जाऊया, करणनं ड्रायव्हरला सांगितलं. पण तरीही त्याची नजर अजून अंजलीवरच होती. अंजलीनं थोडं संकोचत म्हणाली, नाही, तुम्ही ऑफिसला जा, मी टॅक्सी घेऊन हॉस्पिटलला जाईन. जेव्हा अंजली करणच्या केबिनमध्ये गेली होती तेव्हा तिनं पाहिलं होतं, त्याच्या टेबलावर फायलींचा ढीग होता. ती नवऱ्यामुळं त्याचं काम थांबायला अजिबात तयार नव्हती. ते दोघं नुकतेच एकमेकांना भेटले होते आणि लग्नही झालं होतं, पण तरीही ती अजून करणला नीट ओळखत नव्हती, म्हणून ती आपलं काहीही स्पष्टपणे व्यक्त करू इच्छित नव्हती. पण अंजलीचं म्हणणं दुर्लक्षित करत करणनं ठामपणे ड्रायव्हरला आदेश दिला, हॉस्पिटलला चालवत घे. अंजलीच्या मनात विचार सुरू होते, करणच्या ऑफिसमध्ये कितीतरी महत्त्वाचं काम असणार, म्हणून मी एकटीच हॉस्पिटलला जाते. तसंच काही तासांपूर्वीच तर आम्ही एकमेकांना भेटलो आणि लगेच नवरा बायको झालो. अजून आपल्यात ओळखही झाली नाही. आता काहीही बोलणं योग्य ठरणार नाही. पण करणनं तिच्या विचारांना जणू काही महत्त्वच दिलं नाही आणि सरळ ड्रायव्हरला म्हणाला, हॉस्पिटलला चला.
अंजलीनं पाहिलं की करण हट्टीपणानं आग्रह धरतोय, म्हणून ती काहीच न बोलता हळूच म्हणाली, धन्यवाद. पण हे ऐकताच करणच्या गडद काळ्या डोळ्यात चटकन राग चमकला. तो गुस्सा आवरत म्हणाला, मला माहीत नाही की तुम्ही हे नातं कधी स्वीकाराल, पण मी तुमचा नवरा आहे आणि नवऱ्याचं कर्तव्य असतं आपल्या बायकोला प्रत्येक गोष्टीत साथ देण्याचं. मी काही उपकार करत नाहीये, त्यामुळे धन्यवाद बोलणं मला अजिबात आवडत नाही. कृपया हे शब्द पुन्हा माझ्याकडून ऐकवू नका. त्याचा आवाज थोडा दबलेला होता, पण त्यातले शब्द धारदार होते. त्यामुळं अंजली थोडी घाबरली, पण तिनं ते आपल्या चेहऱ्यावरून काहीच व्यक्त होऊ दिलं नाही. गाडीचं वातावरण थोडं तणावपूर्ण झालं. करणच्या प्रभावशाली आणि दबदब्याच्या व्यक्तिमत्वापुढे अंजली काहीशी गोंधळून गेली होती. तिनं खोल श्वास घेतला आणि हळूच पुटपुटली, माहितीये मला. तेव्हा तिच्या लक्षात आलं, हो, तो आता माझा नवरा आहे, अमीर आहे, देखणा आहे, पण त्याचा राग, तो फार भयंकर आहे. पण तरीसुद्धा कोणताही माणूस परिपूर्ण नसतो. प्रत्येकात काही ना काही उणं असतंच. काही वेळातच ते दोघं हॉस्पिटलसमोर पोहोचले. तेवढ्यात अनेक गाड्या एकदम तिथं थांबल्या आणि सर्वांचं लक्ष त्याच्यावर गेलं. ड्रायव्हर गाडीतून उतरला आणि दरवाजा उघडून उभा राहिला. अंजलीला वाटलं की करण तिच्यासाठी दरवाजा उघडेल, पण तो तसाच शांत बसून होता. ड्रायव्हरनं पुन्हा विनम्रपणे तिचं स्वागत केलं. तिला गाडीतून उतरायला सांगितलं. अंजली गप्प बसली, आपली बॅग घेतली आणि गाडीतून उतरली. तिनं मागं वळून पाहिलं. करण अजूनही तसाच शांतपणे बसलेला होता. अंजलीनं मग आपला हात हलवून त्याला गुड बाय केलं आणि हळूच म्हणाली, मी हॉस्पिटलमध्ये जाते, तुम्ही ऑफिसला जाऊन काम सांभाळा. ती खरं तर आता एका अतिशय श्रीमंत माणसाची बायको झाली होती, पण करणच्या सामर्थ्याचा, प्रतिष्ठेचा किंवा प्रभावाचा उपयोग ती स्वतःसाठी कधीच करणार नव्हती. तिला कोणतंही नातं जबरदस्तीनं स्वीकारायचं नव्हतं आणि ज्याला ती काही वेळापूर्वीपर्यंत ओळखतही नव्हती, तो आता तिचा नवरा झाला होता. अंजली निघायला वळली. तेवढ्यात तिच्या कानात एक जबरदस्त आकर्षण असलेला आवाज घुमला, कोण म्हणालं की मी ऑफिसला चाललोय? अंजली चटकन मागे वळली. करण गाडीतून उतरला, दरवाजा बंद केला आणि हळूहळू तिच्या दिशेनं चालू लागला. तुम्ही मला पाहून थिजूनच गेलात, वाव. करण सरळ गेला आणि अंजलीला आपल्या मिठीत घेतलं. करणच्या गरम श्वासाचं आणि त्याच्या सुगंधाचं अंजलीवर गारूड व्हायला लागलं. तेवढ्यात त्याच्या मजबूत हातांनी अंजलीची कमर घट्ट पकडली. अंजलीचं मुख जणू काश्मीरी सफरचंदासारखं लालबुंद झालं. अंजली आता हे सगळं सहन करू शकत नव्हती. तिनं त्याला अलगद दूर करण्याचा प्रयत्न केला, पण करणनं तिच्या डोळ्यात बघत हळूच म्हणाला, पाहिलंस ना अंजली, आपण दोघांनी लग्न केलं आहे. मी खरंच हे नातं मनापासून स्वीकारू इच्छितो आणि तसंच मी तुझ्या कुटुंबालाही आपलं मानायचं ठरवलं आहे. मी देखील तुझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये जाईन, तुझ्या भावाला भेटायला. हे ऐकताच अंजली एकदम निश्चल झाली. तिला आठवलं की लग्नाच्या साक्षीदार सर्टिफिकेटवर साईन करतानाच करणनं सांगितलं होतं की ही साथ खरी, प्रामाणिकपणे निभावू इच्छितो. कदाचित त्याला असं धक्का मारणं योग्य नव्हतं. करण तिच्या नाजूक कमरेला पकडून हलकंसं हसत तिच्याकडे पाहत होता. चला तर मग, आज मी माझ्या बायकोच्या भावाला भेटायला तयार आहे. करणचं हसणं बघून अंजली क्षणभर त्याच्यावर फिदा झाली, पण लगेच तिनं त्याचे हात आपल्या खांद्यावरून अलगद बाजूला केले आणि शांत पण गंभीर स्वरात म्हणाली, थांबा, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. करणनं डोकं हलकंसं खाली झुकवलं, पण काही क्षणांनी त्यानं वर बघितलं. भुवया एकत्र करत थोड्या चिंतेनं विचारलं, काय? तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा पुढचा भाग बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचा भाग अपलोड केल्याबरोबर आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत धन्यवाद. कथा कशी वाटते आहे ते कमेंट करून सांगा. आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.